नमस्कार. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने. मोठी बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होईल. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नामदेव ढसाळ आणि अर्जुन डांगळे यांच्यासोबत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत युती केली होती, पण तो प्रयोग अयशस्वी झाला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती घडवून आणताना दिसतायत. साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायमच आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राची पाणी पातळी वाढत असून पाटणमधील जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे आणि विशेषतः पश्चिम घाट परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणावरती कोयना धरणात पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाकडून 5000 क्युसेस पाणी हे कोयना नदी पात्रात सोडलं गेलेलं आहे. तसेच पावसाची ही संततधार सुरू असल्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या आपण आहोत ते म्हणजे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का या ठिकाणी. आणि संगमनगर धक्का येथील जुना जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ही नद्यांची पाणी पातळी वाढत असल्यामुळे तसंच कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदी काठ असेल सातारा जिल्ह्यातील, तसंच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी असेल आणि कोयना नदी या दोन्ही नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील काही तास अजूनही पाऊस असाच सुरू राहतो असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा. आता एक मोठी बातमी. इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून आपल्या फॅशन शो मध्ये प्रदर्शन केलं. यानंतर ती चप्पल कोल्हापुरी चप्पल कोची नक्कल असून कोल्हापूरला आणि भारताला त्याचा सन्मान देणं गरजेचं आहे असं मत कोल्हापुरातील नागरिकांनी आणि राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं. याबाबतचा वाद निर्माण झाल्यानंतर प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल झाली. इटलीवरून आलेल्या प्राडाच्या टीमनं कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या कारागिरांची भेट घेतली आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्यानं प्राडाची टेक्निकल टीम कोल्हापुरात आली आहे. प्राडाची टीम पहिल्यांदाच भारतात आली आहे. आज कोल्हापुरी चपलाचा जो एक कॉन्ट्रावर्सी प्राडाच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून तयार झाली त्याचा एक पुढचा टप्पा आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाबरोबर संपर्क साधून त्यांनी कोल्हापुरी कारागिरांच्याकडून चप्पल थेट खरेदी करावं असा त्यांना प्रस्ताव केला आणि त्या माध्यमातून या कारागिरांचा विकास झाला पाहिजे. प्राडानं चेंबरची विनंती मान्य केली आणि त्यांची टेक्निकल टीम, त्यांचे जे जागतिक जे डिव्हिजन आहे फुटवेअरचं, त्याचे जगातले प्रमुख, त्यांच्या फुटवेअर डिझायनिंगचे जागतिक प्रमुख आणि त्यांचे बाकीचे कन्सल्टिंग डिपार्टमेंट अशा 6 टेक्निकल लोकांचे जे जागतिक हेड आहेत त्यांच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे, ते सर्वजण आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. सर्व समाजाचं जावं, माझं जावं असं नाही. कोल्हापुरी चप्पल हे पूर्वीच गाजलेलं आहे, पण प्राडामुळे त्याला आणि डबल प्रसिद्धी मिळाली, पुऱ्या जगात प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि याचं उत्पादन जर ऑर्डर मिळाले तर सर्व कारागिरांना भरपूर प्रमाणात काम मिळेल. कारागिरांचे श्रमशक्ती पुन्हा वाढत जाईल.